सुप्रभात, नमस्कार सर्वांना. शब्दगाथा अकॅडमीच्या माध्यमातून गेली 8 लेक्चर्स आपण या ठिकाणी अटेंड केलेत. सन्माननीय आपले सर्वांचे लाडके मार्गदर्शक सत्यवान सर यांच्या बहुमूल दर्शनाने आज आपण स्टेजवर न थरथरता, न घाबरता आणि अतिशय प्रसन्न वदनेने आपण या ठिकाणी उभे आहोत. खरं तर मी आपल्या सर्वांच्या वतीने सरांचं मी जाहीर या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, माझा आजचा जो विषय आहे तो म्हणजे यश तुमच्या हातात. यशाबद्दल काय सांगायचं. ज्यावेळेस आपण एखाद्या शिखरावर पोचलेलो असतो ना, त्यावेळेस आपल्यासमोर यशाची गाथा तयार होते आणि लोक आपली गाथा इतरांसमोर मांडतात. तीच आपली प्रेरणा ठरत असते. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. वस्तुस्थितीदर्शक जर आपण विचार केला, समर्थ रामदासांनी यातून एकच गोष्ट आपल्याला सर्वांना सांगितली की ती म्हणजे की तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर असंही म्हटलं जातं आणि म्हणून आपले प्रयत्न हे फार महत्त्वाचे असतात. दैनंदिन जीवन जगत असताना प्रयत्नांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, बिग बी म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते म्हणजे सन्माननीय चित्रपटसृष्टीचे अभिनेते अमिताभजी बच्चन. ABC नावाची कंपनी सुरू केली. ABC नावाची कंपनी सुरू केल्यानंतर काही दिवसांनी ती तोट्यामध्ये चालली. तोट्यात गेल्यानंतर सगळं संपल्यानंतर माणूस पुन्हा उभा राहिला, छोट्या पडद्यावर आला. कौन बनेगा करोडपतीचा आवाज ऐकल्यानंतर रस्त्याने चालणारी आपली पावलंसुद्धा त्या ठिकाणी थांबू लागली आणि छोट्या पडद्यावरचं लक्ष केंद्रित करत अमिताभ बच्चन पुन्हा उभे राहिले. या माणसाचा जीवन प्रवास जर तुम्ही पाहिला असेल तर नभोवाणीमध्ये गेल्यानंतर त्यांना तुमचा आवाज खराब आहे म्हणून त्यांना या ठिकाणी त्या नभोवाणीच्या बाहेर काढलं, हुसकून दिलं. पण न खचता, न डगमगता पुन्हा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. उंची एवढी होती की त्यांच्या मापाची हिरोईनसुद्धा त्या ठिकाणी मिळत नसायची आणि मग त्या नट्यासुद्धा त्यांच्यासोबत काम करायला नकार द्यायच्या. प्रचंड वैफल्यग्रस्त झालेलं असतानासुद्धा पुन्हा नव्यानं उभं राहायचं ही प्रेरणा जर कोणाकडे मिळत असेल तर ते अमिताभ बच्चन. व्ही शांताराम आपल्या सर्वांना परिचित असतील. निर्माते आणि दिग्दर्शक. पिंजरा चित्रपट असेल, शेजारी चित्रपट असेल, 2 आखे 12 हात चित्रपट असेल. मानवतेचा उत्कृष्ट नमुना जर पाहायचा असेल तर 2 आखे 12 हात तुम्ही पहा. अतिशय सुंदर चित्रपट आहे. चित्रपटांनी त्या काळामध्ये समाज घडवला. समाज मनावर एक विशिष्ट प्रकारचं आदरचं स्थान जर कुणाचं निर्माण झालं असेल तर ते व्ही शांताराम यांचं. व्ही शांताराम पोस्टाच्या परीक्षेत नापास झाले. युनिव्हर्सिटीच्या संस्कृत परीक्षेमध्ये ते नापास झाले. आता करायचं काय हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. पण न डगमगता निर्मिकाला त्यांच्याकडून काहीतरी नवीन निर्माण करून घ्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी निर्मात्याचं काम त्यांनी मोठ्या उमेदीने केलं. चित्रपटामध्ये आपलं नाव त्यांनी अजरामर केलं. यानंतर आपल्यासमोर दुसरं उदाहरण मी देऊ इच्छितो ते म्हणजे प्रसिद्ध लेखक इंद्रजित भालेराव. इंद्रजित भालेराव यांचं नाव आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रसिद्ध लेखक आणि कवी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या असंख्य पुरस्काराने ते सन्मानित आहेत. कुठल्याही प्रकारचं शिक्षण नसताना ज्या वेळेस ते 10वीला नापास झाले त्यावेळेस वडिलांनी त्यांना सांगितलं, आता आपण काय करणार. वडिलांचा आविर्भाव पाहिल्यानंतर ते क्षणार्धात गर्भगळीत झाले. आता वडील आपल्याला मारतील, बोलतील, हाणतील, काहीतरी करतील. आणि मग या विचारातून त्यांनी सांगितलं, दादा तुम्ही जे मला सांगाल ते मी करायला तयार आहे. आपल्या घरी खूप गुरं आहेत, ते गुरं राखायचं काम तू कर. माझा वर्षभराचं काम देण्याचे पैसे हे त्या ठिकाणी वाचतील. इंद्रजितांनी वर्षभर गुरे राखले आणि गुरे राखता त्यांनी सुंदर असं एक पुस्तक लिहिलं गायींच्या शोधात, की जे पुस्तक शेतकरी कृषी संस्कृतीवर आधारित आहे. महाराष्ट्र शासनाचे असंख्य पुरस्कार मिळाले. यश तुमच्या हातात आहे, तुम्ही ते खेचून आणलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. मला एव्हरेस्ट शिखर सर करायचं आहे, त्याच्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी मी केलेली आहे आणि पायथ्याशी गेलो, डोकं धरलं आणि खाली बसलो. आता कसं होणार. एव्हरेस्ट तर फार उंच दिसतंय. रस्त्याने जाताना वादळ आलं तर, रस्त्याने जाताना माझा पाय घसरला तर, मी त्या शिखरावरून खाली घरंगळत आलो तर माझा हात मोडेल, पाय मोडेल.
मनामध्ये जर असंख्य प्रश्नांचं काहूर तुमच्या माजत असेल, मनामध्ये असंख्य प्रश्न जर तुमच्या घोंगावत असतील, तर मित्रांनो तुम्ही कधी एव्हरेस्ट शिखर सर करू शकत नाही. उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. तुम्हाला एव्हरेस्ट सर करायचं आहे, तयारी करा. तिथपर्यंत कसं लवकरात लवकर पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करा. आणि हे प्रयत्न तुम्हाला सर्वात महत्त्वाचे आहेत. का नाही तुम्हाला यश मिळणार? मित्रांनो, संत तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराजांचं हे जे वाक्य आहे हे आपल्या सर्वांसाठी अतिशय लाख मोलाचं आहे. जी गोष्ट तुम्हाला येत नाही त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जे कच्चे दिवे तुमचे आहेत त्याच्यावर तुम्ही काम करा. मग क्षेत्र कोणतंही असू दे, कृषी क्षेत्र असू दे, तुमचं राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, तुमचं दैनंदिन जीवन असू द्या, अडचणी तर येणारच, अडथळे तर येणारच. आपल्याला ही अडथळ्याची शर्यत पार करायची. आणि म्हणून आपल्याकडं एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असला पाहिजे, आपले ध्येय निश्चित असलं पाहिजे. जर तुमचं ध्येय निश्चित नसेल तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि यश जर आपल्याला खेचून आणायचं असेल तर आपल्याकडं आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आता ताईंनी एक गोष्ट सांगितली, गोष्ट म्हणण्यापेक्षा त्यांचा तो दैनंदिन अनुभव होता, त्यांच्या जीवनाची ती कथा होती. माणसानं फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं. ते अस्तित्व आज या त्यांनी उभं केलं. अतिशय जिवंत असा प्रसंग त्यांनी डोळ्यासमोर मांडला. यापुढे त्यांना अजून भरपूर वाटा आहेत, पण त्यासाठी त्यांनी तेवढे प्रयत्न करणं गरजेचं आहे. अँड आय होप दॅट की ते प्रयत्न करतील. मित्रांनो, यशस्वी माणसाच्या मागे सर्व जग पळत असतं, पण पराभूत माणसाच्या मागे त्याची कोणी दखलही घेत नाही. मग आपल्याला काय व्हायचं? जरी पराभूत झालेलो असेल तरी घाबरायचं नाही. थॉमस अल्वा एडिसन नावाचा शास्त्रज्ञ, त्याची जीवनगाथा तुम्ही सहज वाचून पहा, अतिशय सुंदर. हा जो बल्ब आहे तो बल्ब 1000 तास चालावा म्हणून त्याने 1000 वेळेस प्रयत्न केले. आणि 1000व्या वेळेस त्यांना यश आलं. यश आल्यानंतर त्यांना ज्यावेळेस विचारलं का तुमचे 999 प्रयत्न फेल गेलेत, तर थॉमस एडिसन अल्वाने एक उत्तर दिलं की 999 वेळेस मी फेल झालेलो नाही, तर 999 वेळेस तो बल्ब कसा अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल याच्यावर मी काम केलं. आणि हा अनुभव माझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, अनुभव हा एक आपला महत्त्वाचा गुरु ठरतो. अनेक वेळेस अपयश ज्यावेळेस येतं त्यावेळेस अपयशाला खचून न जाता आपण आपलं यश कसं मिळेल याच्याकडे आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण एकदा अपयश आलं, दोनदा अपयश आलं, तिसऱ्यांदा अपयश आलं का आपण तो नाद सोडून देतो. पण एडिसनने जर असा नाद सोडून दिला असता तर आपल्याला बल्ब पाहायला मिळाला नसता किंवा त्याचा आनंद आपल्याला घेता आला नसता. अशी कितीतरी उदाहरणं जगामध्ये आहेत की ज्यांनी प्रयत्न करत करत खूप सारं आपलं आयुष्य ते प्रयत्न करत करत यशाची शिखरे पादाक्रांत केलेली आहे. ही गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतं. आपले ध्येय ठरवत असताना आपल्यासमोर कोणीतरी एखादी प्रेरणा असावी. आणि ही प्रेरणा कोणीही असू शकते. फाटक्या मळक्या कपड्यामध्ये असलेला आपला बाप ज्यावेळेस शेतामधला नांगर घेऊन त्या जमिनीमध्ये नांगरतो, घामाच्या धारा ज्यावेळेस त्या जमिनीवर पडतात आणि जमिनीवर ज्यावेळेस सोनं उगवतं त्यावेळेस आपल्याला आपला बाप आठवतं. बाप ही आपली प्रेरणा असली पाहिजे. आई ही आपली प्रेरणा असली पाहिजे. समाजात कसं राहावं, कसं वागावं, कसं चालावं, कसं बोलावं हा संस्कार ज्यावेळेस आपल्याला मिळतो त्यावेळेस तो संस्कार फक्त आपल्या आईच आपल्याला देऊ शकते. म्हणून आपली प्रेरणा ही आई असावी. मित्रांनो, नरेंद्र जाधव आपल्या सर्वांना परिचित आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ, डॉक्टर मनमोहन सिंग यांचे आर्थिक सल्लागार आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते उपाध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं. रिझर्व्ह बँकेचे सुद्धा ते सल्लागार होते. अशा विविध पदांपर्यंत ते पोहोचले. अतिशय फाटकं आयुष्य त्यांचं होतं. प्रचंड मोठं कुटुंब आणि त्या कुटुंबाला संभाता त्यांचे वडील एक लाईनमन होते. रेल्वेमध्ये काम ते करत होते. त्यावेळेचा पगार फार काही जास्त नव्हता. त्यावेळेस वडिलांचं एकच वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं होतं. ते वाक्य असं होतं की बेटा, तुला जे काही करायचं असेल ते कर, पण जे करत आहे त्यात तू टापला असलं पाहिजे. भोळ्या बाबड्या बापाची ती एक अपेक्षा होती आणि ती अपेक्षा नरेंद्र जाधवांनी पूर्ण केली. उच्च विद्या विभूषित होऊन अर्थशास्त्र सांख्यिकी शास्त्रामध्ये PhD मिळवून त्यांनी एक स्वतःचं पुस्तक काढलं, आमचा बाप आणि आम्ही. अशा प्रेरणा जर आपल्या तरुण मुलांमध्ये असतील तर नक्कीच आपल्याकडे यश हे पळत येईल.
मित्रांनो, तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की जे कच्चे दुवे आहेत ते कच्चे दुवे आपले शोधा आणि त्या कच्च्या दुव्यांवर काम करा. ते दुवे आपले दव्याचं काम करतील. डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय सांगतात? स्वप्न तुम्ही पहा. स्वप्न कशी पहा? स्वप्न अशी पहा की जे तुम्हाला झोपल्यानंतर तुम्हाला जी स्वप्न पडतात ती स्वप्न नाहीत, तर स्वप्न अशी पहा का जी तुम्हाला झोपूच देत नाही, अशी स्वप्न पहा. तुमची स्वप्न जर मोठे असतील तर तुम्ही एक दिवस नक्की मोठे व्हाल. यश तुमच्या हातात असेल, यश तुमच्या हातात असेल. धन्यवाद.